जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 6वा महंत लक्षण श्रीराम। समर्थाने दशक 11वा दासबोध कुठला आहे? श्रीमत। श्रीमत घेतलं, लोकांचं घेतलं नाही। सगळं आहे जे मत ह्या श्रीमत दासबोधामध्ये ते सगळं श्रीचं आहे। श्री कोण आहे? तर तो अनंत कालीचा परब्रह्म, तो श्री आहे। आणि श्रीमत दासबोध त्याचे सगळे विचार ह्या श्रीमत दासबोधामध्ये आहेत। दशक 11वा भीमदशक। भीमदशक म्हणजे काय? तर बल, शक्ती। बघा, शब्दामध्ये सुद्धा बल असावं लागतं। जसं शरीरामध्ये बल असावं लागतं ना, तसं शब्दामध्ये सुद्धा बल असावं लागतं, ग्रंथामध्ये सुद्धा बल असावं लागतं। म्हणून भीमदशक दिला आपल्याला। समास 6वा महंत लक्षण। महंतांची लक्षणे दिली। बघा, महंत महंत कोण आहे ते पुढे आपल्याला कळणारच आहे। श्रीराम। शुद्ध नेटके लिहावे, लेहून शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकवू नये। बघा, महंत असतो तो कसा असतो? शुद्ध नेटके लिहावे, लिहितो नेटकं शुद्ध, तिथे खाडाखोड नाही लिहिताना खाडाखोड नाही, शुद्ध लिहितो, नेटके लिहितो। कसा दिसतो? तो सुंदर दिसतो। अक्षराचं चाललंय इथे। लेहून शुद्ध शोधावे। बघा, जेव्हा बघा आता ते पण बघा, आणि इकडे बघा शुद्ध नेटके नेसावे। बघा, कोणी जर महंत असेल, पूर्ण असा काही कपडा नेसतो की त्या कपड्यावर कुठलाही डाग नसतो। दुसरं उदाहरण घ्या, जो एवढा सुंदर वागतो आतून, देह, प्रत्येकाचा देह घ्या, आपण किती सुंदर वागतो की त्याच्यामध्ये एक पण डाग नाहीये। परमेश्वराला जे पाहिजे सुंदरता, ते सुंदरता आपल्या देहामध्ये आहे। सौंदर्याचं नाही चाललंय इथे, गुणाने सौंदर्य। लेहून शुद्ध शोधावे। बघा, जेव्हा पूर्ण कपडा सुंदर नेसलं तर त्याच्यामध्ये काय आहे? शुद्धता किती आहे। लिहिलं पण अक्षर, तिथे खाडाखोड नाही, सुंदर मोत्यांसारखं अक्षर लिहिलं, ते पण शोधायचं इथे कुठे काही चूक झाली का? नुसतं सुंदर लिहिलं, पण त्या शब्दाला चांगला अर्थ आहे का? त्या परमेश्वराचा अर्थ आहे का? जर परमेश्वराचा अर्थच नसेल तर त्या शब्दाला महत्त्वच नाही। तसंच शरीर घ्या माणसाचं। बघा, जेव्हा कपडा सुंदर हे करतो, नेसतो, तसंच आतमध्ये जेव्हा अंतर्मन स्वच्छ करतो ना, तेव्हा आपण म्हणजे नामस्मरणाने स्वच्छ करतो। आंघोळ करून नाही, आंघोळ केलं तर वरून सगळं स्वच्छता होते, आतून नाही होत। आतून स्वच्छता होते ते फक्त सद्गुरु कृपेने श्रवण केलं तर। जेव्हा आपण सद्गुरु कृपेने श्रवण करतो ना, तेव्हा आपल्या अंतरी काही चुका असतील ते शोधाव्या, आपण आपल्या शोधाव्या, दुसऱ्यांच्या शोधू नये। पहिल्या आपल्या चुका आपण शोधाव्या, शोधून शुद्ध वाचाव्या। बघा, शोधल्या चुका आपण अंतरीमधले काय आपली चूक आहे ते शुद्धता वाच, ही त्या ईश्वराला सांगते, ही चूक परत घडता कामा नये। ज्या अंतरेमध्ये शब्दांची चूक, कसली पण चूक असेल ती परत घडता कामा नये, एवढं ईश्वराला निवेदन करत राहायचं। इथे अक्षरांचं घेतलं, मोत्यांसारखं अक्षर आहे, पण त्या अक्षराला अर्थच नाहीये, त्या अक्षराला गोडीच नाही, तर शोधा शुद्धता त्याच्यामध्ये। बघा की त्या शब्दाला गोडी नाही तर तो शब्द काही कामाचा नाही। त्या ईश्वराला परत प्रार्थना करा की असं लिखाण होता कामा नये, ज्या शब्दाला गोडी नाही। एवढं समर्थाने इथे दिलेलं आहे आपल्याला। पुढे
विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखोन भराव्या नाना कथा. इथे लिहिणं चाललंय, मातृका म्हणजे मात्रा वेळांटी असते ना, नेमस्त कराव्या. विस्कळीत झालेलं आहे बघा. कोणाची लिहितात अक्षर सुंदर लिहितात, खूप मोत्यांसारखा असतो, त्या अक्षराला गोडी पण असते, त्या अक्षराला चांगला अर्थ पण असतो, पण त्या अक्षराचं वेळांटी मात्र वेळांटी कुठेतरी चुकलेल्या असतात. त्या काय करायच्या, विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या. पण हे नेमस्त करता कधी येतील, जर आपण त्याचं 10 वेळा वाचन केलं तर. 10 वेळा वाचन केलं तर, 10 वेळा वाचन नाहीच केलं, 1 वेळा पण केलं नाही तर आपल्याला काय कळेल तिथे शब्द, तिथे कुठे मात्रा कमी आहे, कुठला हे कमी आहे, ते काय कळेल काय. म्हणून 10 वेळा वाचत जा. म्हणून समर्थाने सांगितलंय, वाचन करत जा, 10 वेळा करत जा, तरच तुला कळेल की त्याच्यामध्ये किती मातृका आपल्या विस्कळीत झालेल्या आहेत. बघा, काही ठिकाणी मात्राच देत नाही, विसरतो आपण. इथे हे चाललंय. देवाचं पण बघा, आपण नेहमी अखंड सकाळची उठल्यावर पूजा करतो, सगळं काही व्यवस्थित होतो, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी चुकतो. पण हे चुकत असताना आपण त्या ईश्वराला दोष देतो. ठीक आहे, ईश्वराला दोष देताना पण आपल्या अंतरी पहिला बघा, कुठे आपलं चुकलं काय सकाळपासून. सगळं काही बघा, अंतरी बघा, कुठे काही चुकलं का. सकाळपासून आपण काय काय केलं त्याचं रवंथ करत जावा. बघा, आपल्या मनुष्यांपेक्षा गाई बैल खूप चांगले, कारण ते दिवसभर खाल्लेलं अन्न रात्रीचं बसून झोपत नाही हो, रवंथ करतात, आतलं काढतात आणि रवंथ पूर्ण रस्ता बनवतात आणि खातात. बघा, मग तसं आपण सकाळपासून काही कुठे चुकले का हे बघायचं आपल्याकडे झाकून, तरच आपण सुधारणार. आणि चुकत असेल, मग आपल्याला जर काही अंतरी चुकत असेल तर समोरला आपल्या चुका कोण दाखवत असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्या समोर तरी माफी नका मागू, पण ईश्वराचरणी नक्कीच मागा. पश्चाताप त्याच्या पाठीमागे तरी करत जावा. बघा, इथे बघा, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा. लिहिण्याची पद्धत बघा, लिहिण्याची पद्धत कशी आहे, सदृढ, बरोबर ओळी, वाकडे तिकडे नसाव्या, रंग राखून भराव्या. आता सफेद कागद आहे, पांढरा कागद आहे, त्याच्यावर तुम्ही पांढरं लिहिलं तर कोणाला दिसेल का, नाही ना. मग पांढऱ्या कागदावर निळी शाई चालेल, रेड कलर म्हणजे लाल कलरची चालेल, सगळे कलर चालतील, पिवळा चालत नाही. बघा, पिवळा कुठे चालतं, काळा पेपर असेल तिथे पिवळा चालतो आहे ना, काळा पेपर असेल तिथे सफेद चालतो. असं आहे. म्हणजे काय सांगितलं, रंग राखून भराव्या ओली नाना कथा, रंग राखून भराव्या. जसं निरूपण आहे, समर्थ निरूपण दिलंय, प्रत्येकाला दिलेलं आहे. प्रत्येकाला अंतरी जो जसा वागेल तसा मिळतो. प्रत्येकाने घ्यायचं आहे की ही काहीतरी माझी चूक असेल, हो, ही माझी चूक असेल, मला काहीतरी सुधारायला पाहिजे. पण आपण काय करतो, आपण दुसरीकडे बोटा दाखवत असतो. पण तो ईश्वर आहे, तू दुसरीकडे 5 बोटं दाखव, नाही तर 10 दाखव, भले 4 दाखव किंवा 1 दाखव, बाकीची सगळी बोटं तुझ्याकडे आहेत एवढं समजायचं. म्हणून समर्थाने एकच बोलायचं की हे बाबा, माझ्याकडून कधी चुका होता कामा नये, हे समर्थाने सांगितले आहे. बघा, जाणायाचे सांगता नाही, सांगायाचे नेमस्त नाही, समजला वेळ काहीच नाही कोणी. जो जाणता आहे तो जाणता सहसा कधी चुकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, कोण व्हायतो, जो जाणता आहे तो मार्गदर्शन देतो, मार्गदर्शन करतो, मार्ग दाखवतो की ईश्वराकडे जायचं कुठला रस्ता आहे. जो जाणता आहे ना, तो कधी काटेरी रस्ता दाखवणार नाही. ईश्वराकडे जायचं कधीच काटेरी रस्ता दाखवणार नाही.
पण जो नेणता आहे ना तो नक्कीच तुम्हाला काटेरी रस्ता दाखवेल, पण जो जाणता आहे ना तो कधी काटेरी रस्ता दाखवणार नाही. म्हणून सांगितलंय जाणायाचे सांगता नाही. जो जाणता आहे ना त्याचं कधी गाऱ्हाणे सांगू नका. सांगायाचे नेमच नाही, समजले वेळ काहीच नाही कोणी एक. बघा, समजून घ्यायचंय, समजलं विना बोलूच नका. सांगितले हरिकथा निरूपण नेमस्तपण राजकारण. बघा, हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे. समर्थाने सांगितलंय हरिकथा निरूपण करायचंय, त्याच्यामध्ये राजकारण पण करायचंय. पण राजकारण कुठलं करायचंय? बघा, कुठलं करायचंय राजकारण? आपल्याला परमार्थ करायचंय. आपण कुठे कामामध्ये अडकलं असेल तिथे राजकारण करायला पाहिजे. पण तुम्ही राजकारण कुठे पण केलात तर त्याला काय म्हणतात? तो राजकारण नाही, तर तो एक आलस्यपणा आहे. कुठे पण राजकारण नाही. आपल्याला परमार्थाला जायचंय, आपल्याला मनापासून परमार्थ करायचा आहे की ह्याच्यातून मला चांगला मार्ग मिळतो, काहीतरी माझी जे विकार आहेत ते बाजूला होतात आणि त्या विकारांमध्ये मी राहत नाही. बघा, काही जण म्हणतात विकार का आम्ही नाही विकारांमध्ये राहत असं म्हणतात. बघा, प्रत्येकाने बघा आतमध्ये झाकून, अरे तुम्ही जरी मुलाला त्याचा दोष नसताना तरी जरी तुम्ही रागावलात तरी तो तुमच्याकडे काय आहे, क्रोध आलं, एवढं समजून जायचं. मुलांना जरी तसं केलं तरी क्रोध आहे. बघा, इतरांना जर तुम्ही जाणून बुजून केलं, त्याची चुकी असेल तर नक्कीच हे करा, नक्कीच रोका, नक्कीच बोला. पण त्याची चुकी नसताना जर तुम्ही त्याला काय बोलत राहिलात, काय करत राहिलात तर हे काय आहे? आपलं काय सांगितलंय? कुठे पण राजकारण वापरू नये. आपल्याला परमार्थाला जायचं आहे किंवा आपल्याला महत्त्वाचं काही काम करायचं आहे, आपण एखाद्या कामामध्ये अडकले तिथे राजकारण करा आणि तो वेळ काढून तो काम पूर्ण करा. बघा, सगळं काही व्यवस्थित होणार. परमार्थाला जायचं असेल, कुठे तुम्ही संसारामध्ये अडकले तिथे थोडंसं राजकारण करा आणि तो वेळ तुम्ही परमार्थाला लावा. पण तुम्ही राजकारण जर कुठं काढलात आणि तुम्ही गप्पा गोष्टीमध्ये ते वेळ काढलीत तर ते बरोबर नाही, ते ईश्वराला नाही आवडत. आपल्या कुठं चांगला फायदा आहे का आणि आपल्या या फायद्यापासून आपल्या परिवाराला फायदा मिळतो का? मी जर या परिवारामध्ये चांगली वागली, मी जर कोणाला अजिबात म्हणजे पाहिजे तसं नाही बोलले, रागाने कोणाला नाही बोलले, काही घाण शब्द किंवा कुठले वाकडे तिकडे शब्द नाहीच बोलले तर तो संसार कसा सुखी आणि समाधानी होतो. कारण आपण ज्या घरामध्ये राहतो, 4 भिंतीमध्ये राहतो, त्या भिंतीनं सुद्धा जीव आहे एवढं समजायचं. भले ते निर्जीव असो तरी त्याच्यामध्ये ईश्वर आहे. बळकट पकडून धरते ना एक भिंत, म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वर आहे, बल आहे, म्हणजे आपलं वाक्य ते भिंती ऐकत असतात. मग आपण चांगलं बोललो तर त्या भिंतींच्या मध्ये राहायला आपल्याला खूप समाधान वाटतं आपल्याला. बघा, हे आहे आपलं. इथे काय सांगितले? हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तयाचे लक्षण तेही असावे. बघा, पुसो जाणे सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे समाधान. इथे पुसो जाणे सांगो जाणे. बघा, आपण एखाद्याच्या कोणाच्या घरात जातो, विचारायचंय आत येऊ का घरात, पुसायचंय, विचारायचंय ना, काय डायरेक्ट आला आणि गेला कोणाच्या घरात, असं नाही ना. हे वाक्य बरोबर नाही, म्हणजे हे आपलं वागणं बरोबर नाही. आपल्याला कुठे जायचंय, 4 माणसांचा परिवार आहे, इथे संसार पण आहे. 4 माणसांचा परिवार आहे तर आपल्याला कुठे बाहेर काम थोडंसं आहे तर आपण घरात सांगून जायचंय. परमार्थाला जरी जायचं असेल तरी घरात सांगून जा. त्या ईश्वराला पण सांगा आणि घरातल्या पण माणसांना सांगा. कारण का आताचा काळ कसा आहे, आताचा काळ कसा आहे,
घरातून निघते आणि वाटेत काहीतरी असं मग मग घरातले काय बोलतात, अरे आम्हाला काही सांगून नाही गेलं. ईश्वर पण बोलते, मला पण सांगून नाही गेलं. असं आहे, ईश्वराला तरी सांगत जावा. प्रत्येक गोष्ट हे ईश्वराला तरी सांगत जावं. अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखू जाणे समाधान. सगळ्यांचं मान राखायचं आहे इथे सांगितलंय. कोणाचं मान तोडायचं नाही. प्रत्येकाला मान द्या, कारण आपण मानात आलेले आहोत. मनुष्य जन्मात आले, मनुष्य जन्मालाच मान आहे. बघा, मान सन्मान मनुष्य जन्माला आहे, प्राण्यानं मान सन्मान नाही आहे. मनुष्य जन्मामध्ये मान सन्मान आहे. मान तुम्ही दिलं तर मान घेणार, बरोबर. मान म्हणजे काय, तर आपण मोठ्यांचा पण आदर केला पाहिजे. आपण घराच्या बाहेर जातो तर घरातला कुठला तरी माणूस असतो, जो मोठा मुलगा असो, मोठी मुलगी असो या छोटी असो. आता मोठा मुलगा या मोठी मुलगी नसेल तर छोटं तरी कोण असतं, त्यांना विचारून जायचं आहे. काय आपल्याला काम असेल तिथे परमार्थाला जायचं असेल तरीसुद्धा विचारून जायचं आहे, तरीसुद्धा सांगून जायचं आहे, मी बाबा परमार्थाला सांगेन. प्रत्येक गोष्ट सांगायचं आहे. जर घरात कोणी नसेल तर ईश्वराला सांगा की मला परमार्थाला न्या, किंवा माझं कुठेतरी काम आहे, मला हे काम करायचं आहे, हे काम करून मी येतो ईश्वरा. लगेच हात जोडून त्याच्याकडे जायचं आहे. दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तक प्रबळे, जाण जाणोची निवळे, जाण जाणोची निवळे यथायोग्य. दीर्घ सूचना म्हणजे कधी पुढे घडणारी सूचना ही कोणाला माहिती पडते, ईश्वराला, बरोबर. ईश्वराला माहिती पडते कुठे घडणारी असेल, कधी घडणारी असेल. तू अखंड ईश्वराला सांगत गेला, किंवा हा देव अखंड ईश्वराला सांगत गेला, हात जोडून गेला, कुठे बाजारात जा, कुठे काय जा, एकदा घराच्या बाहेर पडताना त्या ईश्वराला हात जोडून गेला तर दीर्घ सूचना त्याला कळत असतं अगोदरच की पुढे का असतं. तिथून तो काय करतो, सावधान करते. कुठल्या जर आपल्याला बाहेर जायचं तिथे जर आपली काय घटना असेल तिथे तो सावधान करतो. काही नाही काहीतरी घरात अडचण निर्माण करतो, बाई ह्याच्यामध्ये गुंतली, मला जायचं होतं पण घरामध्ये ना काही अडचणी आल्या म्हणून मी थांबले. मग समजून जायचं की पुढे हिचं काहीतरी घडणार असेल. कोणाचं पण म्हणजे कुठलं ज्याच्यात कोण बघा, हल्ली कुठे म्हणजे मार्केटला जाताना की काय चोरी होते आहे ना, कोण चोरून नेते, मग ती घटना असते. त्या घटनेमध्ये जर तिथे ती व्यक्ती नसेल तर चोरीला होईल का, चोरी होते किंवा काय काही पण असं काही ना काही वेगळं घडतं. म्हणून सगळं तुम्ही जर ईश्वराला सांगत गेलात तर तो अगोदरच काय करतो, सावधानपणे ठेवतो. सावधपणे तक प्रबळे. तर्क कोणाकडे आहे बघा, ईश्वराकडे तर्क प्रबळ म्हणजे तो अंतरीमध्ये तर्क आणि प्रबळ देतो. जाण जाणोची निवळे यथायोग्य. जो जाणोची निवळे, जो जाणता आहे. बघा 5 जरी व्यक्ती असतील घरात, 7 जरी व्यक्ती असतील संसारामध्ये, एका फॅमिलीमध्ये, तर एकाची तरी बुद्धी असते की ती तर्क बुद्धी असते, जाणपण असते त्याच्याकडे है ना. म्हणजे त्याला कळतं, म्हणजे ईश्वर जरी असेल तरी लगेच तो त्याला नेहमी सांगत गेला तरी लगेच तो कुठल्या ना कुठल्या परिवारामध्ये तर्कबुद्धी देणार. ऐसा जाणे जो ने समजत तोचे महंत बुद्धिवंत. बघा सांगितलंय, ऐसा जाणे जो जाणता आहे तोच कोण आहे, महंत. महंत महान आहे, महान तो कोण आहे, महान आहे. ऐसा जाणे जो समजत तोचे महंत आणि बुद्धिवंत. बघा तो महंत आहे, बुद्धिवंत आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे तर्क आहे, त्याच्याकडे सगळं म्हणजे राजकारण आहे, सगळं काही त्याच्याकडे आहे. सगळं कुठल्या ना कुठल्या अडचणीतून तो काढणारा आहे, तर्कता आहे त्याच्याकडे. सांगेल ह्या ठिकाणी जाऊ नकोस, हे काम कर पहिला. समजून जायचं ती वेळ का असते,
तिथली वेळ ती निघून जाते, तेवढंच त्याच्यावरचं ते काय असते जी घटना ती निघून जाते, ती काही दुर्घटना असते ती निघून जाते, बाजूला जाते. म्हणून ईश्वराशी जास्तीत जास्त संवाद साधा. ईश्वराव्यतिरिक्त ह्या दुनियेमध्ये कोणीच नाही. या तर्कामधून, या हरिकथा निरूपणातून राजकारण आहे, त्या राजकारणातून ईश्वरच बाजूला करेल. कुठली घटना आहे, दुर्घटना असेल, त्याच्यातून बाजूला करत असेल तर तो ईश्वर आहे. ईश्वराला सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तरी तो ऐकत जाईल. वेगळे अंतवंत सकळ काही. वेगळं अंतवंत सांगितलंय. वेगळं काय, ह्याच्यापेक्षा वेगळं आहे ते काय आहे, अंतवंत. त्याचा अंत पण आहे, वंत पण आहे, म्हणजे नाशिवंत आहे. ह्याच्या वेगळं जे आहे ते नाशिवंत. जाण बघा, मग ह्याच्या वेगळं का आहे, जाणत्याचे वेगळं का आहे, महंताचे वेगळं का आहे. जो नेनेव्याकडे जातो, जो हंताकडे जातो, जो हानिकारीकडे जातो, ते सगळं कोण आहे, नाशिवंत आहे. बघा, जर जाणताच व्यक्ती घरात नसेल, जाणता एखाद असेल, जाणत्याचं नेहमी ऐकत जावा. बघा, समर्थाने त्या ईश्वराने नेहमी परिवारामध्ये एक तरी माणूस जाणता दिलेलाच आहे, त्या जाणत्याचं नेहमी ऐकत जावा. नक्कीच जाणत्याचं ऐकलं तर नक्की भला होणार. पण जर जाणत्याचं नाही ऐकलं तर कुठे ना कुठेतरी नाश आहेच. नाश आहे, तुमच्या देहाचा नाश आहे, बोलायला नको बाकी काही. म्हणून समर्थाने सांगितलं इथे महंत आणि जाणत तो कसा आहे, बुद्धिवंत आहे, या वेगळे अंतवंत आहे. सकळ काही, सकळ म्हणजे सगळं. बघा, जो महंत बाजूला ठेव, बुद्धिवंत बाजूला, बुद्धिवंत असतो तो काय चातुर्य नाही. चातुर्य कुठे करतो, ज्या अडचणीतून बाजूला व्हायचं असेल तर चातुर्य करायला पाहिजे. तिथे चतुर कोण असतो माहिती आहे का, आळस्य ज्याच्याकडे असतो तो चतुर असतो. कोणाकडून काही मिळवायचं असतं तो चतुर असतो. चातुर्य आणि चतुर ह्याच्यामध्ये फरक ठेवा. काना मात्रा वेळांटी बघा विस्कळीत झालेले आहेत. कुठे काना द्यायचा, कुठे मात्रा द्यायची हे कळायला पाहिजे ना. चतुर आणि कोण जर बोलत असेल चतुर आणि चातुर्य एक आहे तर नाही. चतुर आणि चातुर्य याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चतुर कोण आहे बघा, चतुर कावळा होता ना, चतुर कोल्हा होता, चतुर कोण होता, कोल्ह्याला कावळ्याकडून काय मिळवायची होती, चिक्की मिळवायची होती. म्हणून कोल्ह्याने काय केलं, त्या कावळ्याचं गुण गायलं. वा का रे कावळा, किती छान गोड गातोस हो. बघा, कावळा कधी गोड गातो का, कावळा नेहमी घशातून आवाज काढत असतो, का का का, है ना, त्या काव 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 असं करत असतो. तो दुसऱ्याला ऐकायला पण खराब होतो. पण त्या कावळ्याला कळत नाही, मी माझा घसाच एवढा एक खराब आहे की दुसऱ्याला ऐकायला खराब येतो, आणि हा मला एवढा बोलतो की तू सुंदर गातोस. एवढं कळायला पाहिजे कावळ्याला. कावळ्याला काय अखंड कावळ्याकडे काय आहे, कालेपणाच आहे ना, शुभता नाही आहे. पण शुभता कुठे, श्रीरामाने त्याला वर दिलं तेव्हा त्याला शुभताकडे त्याचं आणलं ना. 12 दिवसाचं काय, 21 दिवसाचं त्याला मान भेटतो. श्रीरामाचं वरदान म्हणून 21 दिवसाचा त्याला मान भेटतो. बघा, श्रीरामाकडे आला म्हणून 21 दिवसाचा त्याला मान, सन्मानाने त्याला आदराने त्याला जेवण देतात. तो जर जेवला नाही ना तर घरातली माणसं जेवत नाही. बघा, सांगितलं तर पितर आहेत त्यांना पहिला जेवण द्या. त्यांना जर जेवण नाही दिलं ना मी उपाशी राहीन तिथपर्यंत. बघा, त्याचं एखाद्याचं खूप प्रेम असतो पूर्वजांवर, नाही जेवला ना त्याला रुखरुख लागते, त्याला जेवावं लागतं. त्याचं अंतर्मन बोलतो तो जेवला नाही ना तर मी कसं जेवणार, माझी पूर्वज माझ्यावर रागावतील, ह्या हेतूने तो पण जेवत असतो. कावळा असतो तो ज्याला मान सन्मान देतो. कोणाच्या कृपेने त्याला मान सन्मान मिळालं, श्रीरामाच्या कृपेने. असंच नाही मिळत कोणाला मान सन्मान.
जय जय रघुवीर समर्थ.